सॉरी हां प्रेक्षकांनो, आमच्या घरी सण असल्यामुळे मी बयोचा सोमवारपासून रिव्ह्यू देऊ शकले नाही. आय एम व्हेरी सॉरी. पण आज वेळात वेळ काढून मी तुम्हाला रिव्ह्यू दिला आणि सोमवारपासून रेग्युलर येईल. तर आपण बघितलं की बयो घाईघाईने त्या पोटे सरांच्या आधी क्लासमध्ये पोहोचली आहे. तिच्या पायाला पण लागलं आहे, तिची चप्पल पण तुटली आहे. पण आता इराने मात्र तिला मुद्दाम घरी खूप कामं सांगितलेली असतात. ही बयो जी आहे ना, ती जाणून बुजून इराची मोलकरीण झाली आहे. तो तर ड्रामा फारच रंगला होता, तुम्ही बघितलंच असेल. आता पोटे सर बयोवर ओरडतात, सगळे मुलं तिला हसायला लागतात तिच्या हातात चप्पल असते तुटलेली म्हणून. ते सर म्हणतात की असं उशिरा यायचं नाही आणि कॉलेजचे मॅनर्स पाळायचे किती वेळा सांगितलं आहे का तुला. बयो त्यांना म्हणते सॉरी हां सर, पुन्हा होणार नाही. पण इरा तिच्यावर ओरडायला लागते, काय गं आलीस ना अर्धवट कामं टाकून. बयो म्हणते तुझ्या आईला विचार, मी सगळी कामं पूर्ण करून आली आहे. आता ते सर या दोघींना बोलताना बघून पुन्हा ओरडतात की अभ्यास करा, असं बडबड करायची असेल तर घरी जाऊन करा. पण इरा मात्र बयोला भारी खुन्नस देतीये. ही गौतमी पोहोचली आहे शुभमकरच्या त्या स्टोरूममध्ये आणि शुभमकरांना झोपलेलं बघून ओरडतीये त्या नर्सवर, याला झोपेचं इंजेक्शन दिलं का तुम्ही, का दिलं, मला महत्त्वाच्या सह्या घ्यायच्या होत्या पेपरवर. या आता मी काय करायचं, तुम्हाला डबल पैसे कशासाठी देतो आम्ही, तुमचं डोकं चालवायला का तुम्ही पण ना. आता ती दुष्यंतला फोन करत असते. त्या सिस्टर म्हणतात सॉरी मॅडम, मला असं वाटलं तुम्हाला कदाचित फक्त त्यांचा अंगठा घ्यायचा असेल. ती ओरडते त्या नर्सवर आणि त्या दुष्यंतला कॉल करायला लागते. तेव्हा त्या सिस्टर म्हणतात की ते सर ना ॲक्च्युली लेक्चरमध्ये असतील, त्यामुळे गौतमी वैतागली आहे, तिला काहीतरी सह्या घ्यायच्या शुभमकरच्या. प्रेक्षकांनो, ही गौतमी त्या कॉलेजमध्ये अशी हिंडते जणू काही ती मालकीनच आहे त्या कॉलेजची. असो तर पुढे आपण बघतोय की बयोचा आणि या सगळ्याच क्लासचा एक ब्लड सॅम्पलचा काहीतरी प्रॅक्टिकल त्यांनी दाखवलं आहे. या मॅडमनी प्रात्यक्षिक करून दाखवलं आहे आणि त्या मुलांना करायला सांगितलं आहे. तर आता आपापले पार्टनर निवडायच्या वेळेला इराची पार्टनर नेमकी बयो येते आणि आता बयो इराचं ब्लड सॅम्पल घेत असते. तर छोटंसं सुई टोचायची असते अनामिकेला आणि त्यातनं ब्लड काढायचं असतं. तर बयो अगदी हलक्या हाताने इराचं ब्लड काढते आणि ते चेक करत असते. पण इरा मात्र संधी साधून बयोचं ब्लड काढायच्या वेळेला बयोला खूप जोरात अमानुषपणे ती पिन टोचते आणि बयो हळहळते. त्या टीचर म्हणतात काय गं सरस्वती, लागलं का तुला. अगं एवढूच्या सुईला घाबरशील तर डॉक्टर कशी होशील तू, थोडं सहन करायला शिक. आणि इरा, जो डॉक्टर पेशंटला न कळता इंजेक्शन देतो ना, तोच खरा डॉक्टर असतो, हे लक्षात ठेव. नेक्स्ट टाइम केअरफुल राहा जरा. चला लवकर लवकर करा. आता हा अभिराम आला तिथे आणि म्हणतोय अगं सरस्वती, तू एवढं का सहन करतेस या इराला. बयो म्हणते की जाऊ दे रे, कुत्र्याचं शेपूट ते वाकडं ते वाकडं. अभिराम म्हणतो अगं हो, पण कुत्रं चावायला आलं ना तर दगड मारायचा असतो कधी कधी, तुझी कमाले बाबा सहन करायची. बयो म्हणते अरे सहन करायची पण सहनशक्ती आहे माझ्यामध्ये आणि ती जर संपली ना तर मग मी हिसका दाखवते. पण इराच्या डोक्यात मात्र बयो बयो आणि बयोचे. प्रेक्षकांनो, तिला काहीही करून फक्त बयोचा पाण उतारा करायचा आहे. आता पुढे आपण बघतोय की गौतमीने त्या नर्सबद्दल सांगितलंय दुष्यंतला आणि तिला सह्या घ्यायच्या डॉक्युमेंट्सवर हे पण सांगितलंय. ते दुष्यंत म्हणतात तू त्या नर्सला काही बोलली नाहीस ना रागाच्या भरात. तेव्हा ही गौतमी म्हणते नाही बोलले, मला तेवढं कळतं. पण आता पुढे हे दुष्यंत तिला सांगतायत की तुला एवढ्या कसल्या सह्या घ्यायच्या होत्या. बरं ठीक आहे, ते आपण बघू, मी करेल मॅनेज. पण हे बघ आपलं जे काय ते प्रोजेक्ट होतं ना, ते लोक त्यांनी दुसऱ्याला ते प्रोजेक्ट दिलं आहे, म्हणजे देणार आहेत कदाचित. तेव्हा गौतमी म्हणते अरे असं कसं झालं, आपण किती प्रयत्न केले होते त्यासाठी, प्लीज यार दुष्यंत काहीतरी कर, त्या भिकारड्या बयोमुळे झालं हे सगळं. तेव्हा हे दुष्यंत म्हणतात ठीक आहे, मी एक मीटिंग पुन्हा अरेंज करतो त्यांच्यासोबत, पण तू काळजी घे, तुझ्या घरी आपण अरेंज करूया, पण यावेळेला काहीही झालं नाही पाहिजे. तेव्हा गौतमी म्हणते ठीक आहे, डन डन डन, तू काळजीच करू नकोस, मी सगळं व्यवस्थित करेल. आता या तिघींचं डिस्कशन दाखवलं आहे. या दोघीजणी म्हणजे अंकिता आणि हेतल इराचं खूप कौतुक करत असतात की तिच्या डोक्यात खूप सॉलिड आयडिया येतात म्हणे बयोला त्रास द्यायला, म्हणजे ती पिन टोचली ना म्हणून यांना फार गंमत वाटलेली आहे. तेव्हा इरा म्हणते डोकं लागतं अशा आयडिया यायला. आणि आता ती म्हणते की चला आपण मूवीला जाऊया. तेव्हा ही हेतल म्हणते नको ग, मोगल काकू 7च्या आत घरात घेतात, नंतर घेणार नाहीत. तेव्हा इरा म्हणते अरे ठीक आहे ना यार, मग काय करायचं, माझ्या घरी चला. ती भिकारडी बयो कशी झाडते ना भाषण, आता घर कसे झाडते ते बघा, तुमचं फुकट एंटरटेनमेंट होईल की. एक काम करा, सिनियरला पण घेऊन या ना. तेव्हा हेतल म्हणते ए नाही ग, माझ्या बॉयफ्रेंडसोबत मला बाहेर जायचं आहे फिरायला, मी नंतर येईल. तेव्हा ही इरा म्हणते बॉयफ्रेंड ना, कोण, तो विकी का, हरकत नाही आहे अगं, तो सिनियर आहे ना, मग त्याच्याही 2-4 मित्रांना घेऊन ये की, आपण ना माझ्या घरी पार्टी करूया आणि त्या बयोला त्या पार्टीमध्ये सर्व करायला लावूया. या या मजा येईल तेवढीच. आता इथे बयो तिची चप्पल शिवत असते तुटलेली
वैभवी तिला विचारते अशी कशी तुटली ग चप्पल. बयो म्हणते पोटे सरांचा क्लास मिस होऊ नये म्हणून पळत सुटले आणि चप्पल तुटली आणि दगडही लागला. अभिरा म्हणतो खूप लागलं नाही ना तुला सरस्वती. बयो म्हणते नाही रे. आता ती चप्पल बघते वैभवी आणि म्हणते अगं ती चप्पल किती तुटली आहे तुझी सरस्वती, ती नवीन घे ना, आता तिच्यात काहीच राहिलं नाही आहे. तेव्हा बयो म्हणते नाही ग नाही, अजून तर तिचं खूप आयुष्य आहे. अगं तिने मला अख्खं गाव फिरवलं आहे, आता तिलाही जरा मुंबई फिरू दे. निर्जीव वस्तू असल्या तरी त्यांना पण भावना असतात. माझी आई नेहमी म्हणायची मनातल्या मनात एकदा तरी चपलेला नमस्कार करायला हवा. ही चप्पल आपल्याला काट्याकुट्यापासून वाचवते आणि आपल्याला सुरक्षित ठेवते की नाही म्हणून. त्यामुळे मी एकदा तरी चपलेला नमस्कार करत असते दिवसभरातून. एखादा माणूस म्हातारं झालं तर आपण त्याला टाकून देतो का? नाही ना, दवा पाणी करतोच ना. तसंच असतं निर्जीव वस्तूंचं सुद्धा, त्यांना सुद्धा दवा पाण्याची गरज असते. दवा पाणी केलं की झालं. आता बयोचे हे विचार ऐकून अभिराम म्हणतो बाप रे, कमाले बाबा, चपलेविषयी एखाद्याला एवढं प्रेम असू शकतं मी कधी विचारही केला नव्हता. अगं वैभवी, तुझ्या काका महाराजांना सोडून तू हिची भक्त होऊन जा ना, आपल्या बयो मातेची. तेव्हा वैभवी म्हणते अरे हो की, खरंच बयो माता की जय. आणि हे दोघंही बयोची जरा गंमत करायला लागतात. बयो म्हणते झाला का तुमचा टाइमपास करून, आता निघायचं का आपण. तेव्हा बयो तिची चप्पल नीट करते आणि तिथून निघायला लागते पैसे देऊन. तेव्हा या तिघीच्या तिघी तिथेच असतात बाजूला. इरा, ती हेतल आणि अंकिता तिघी मस्त टाइमपास करत असतात अभ्यास सोडून. आणि बयो निघाल्यावरती लगेच ती अंकिता म्हणते ए बघ बघ तुझी शिकार आली आहे. काय शिकार आणि काय एवढं काय, म्हणजे मला एक कळत नाही प्रेक्षकांना. मी मागेही म्हणले होते ठीक आहे इराला बयोबद्दल असू शकते, पण अंकिता आणि हेतलचं का, म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाने असंच येते. असो, तर आता दोघी समोरासमोर आल्या आणि इथे त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय की इराने पूर्ण प्रयत्न केला आहे बयोचा इन्सल्ट करायचा. सिनियर्सला आणलेलं आहे तिने तिच्या कॉलेजमधल्या आणि बयोला म्हणते खालून एक एक डिश आण आणि सगळ्यांना सर्व कर. इराला खूप मज्जा येते बयोला त्रास द्यायला आणि बयोने तिला आयतं कोलीत दिलंय त्यांच्या घराची मोलकरीण बनून. तर प्रेक्षकांनो असा होता आजचा रिव्ह्यू. आणि खरंच सॉरी प्रेक्षकांनो, मी सणवार असल्यामुळे खरंच रिव्ह्यू देऊ शकले नाही, पण आता सोमवारपासून रेग्युलर रिव्ह्यूज येतील. पण थँक्यू सो मच प्रेक्षकांनो फॉर युअर लव्ह अँड ऑलवेज सपोर्ट. खरंच थँक्यू सो मच. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.